नमस्कार विद्यार्थी मित्र हो. इयत्ता 8वी सब्जेक्ट आहे सायन्स आणि यामध्ये आपण इनसाइड द ॲटम या लेसनची सुरुवात केली आहे. यामध्ये आपण पहिल्या तासाला त्याच्या जनरल डेफिनेशन्स पाहिल्या, त्यानंतर वेगवेगळ्या थेरी किंवा त्याला आपण ॲटॉमिक मॉडेल्स म्हटलं जातं, त्या ॲटॉमिक मॉडेल डिस्कवरी त्याची पाहिली किंवा हिस्ट्री ॲटमची काय पाहिली, हिस्ट्री पाहिली. इन दिस लेक्चर वी डिस्कस अबाउट द ॲटॉमिक स्ट्रक्चर, म्हणजे आपण जो ॲटम आहे त्या ॲटमचं स्ट्रक्चर म्हणजे ती रचना, ॲटम अणूची रचना. ॲटॉमिक स्ट्रक्चर म्हणजे काय, अणूची जी काही रचना आहे ती कशा पद्धतीनं केलेली आहे हे आज आपल्याला पाहायचं आहे. तर या ठिकाणी बघा तुम्हाला ॲटॉमिक स्ट्रक्चरच्या त्यामध्ये कोणते पार्ट्स आहेत, त्यांची नावं काय आहेत, त्यांच्याविषयी काय इन्फॉर्मेशन आहे ही सगळी या नोट्समध्ये दिलेली आहे. पण परीक्षेच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर आपल्याला पॉईंट वाईज आन्सर लिहिणं गरजेचं असतं. त्यामुळं आपण काय करूया, पुस्तक ही तुम्ही वाचायचं आहे सगळ्यांनी घरामध्ये. हा जो पॉईंट आहे ॲटॉमिक स्ट्रक्चर हा सगळ्यांनी काय करायचा आहे, रीड करायचा आहे, कारण याच्याशी रिलेटेड काही प्रश्न तुम्हाला स्वतः सोडवायचे. पण आपल्याला स्टडी करत असताना पॉईंट वाईज स्टडी करणं सोपं जातं, त्यामुळं आपण नोट्सचा वापर करणार आहोत. ॲटॉमिक स्ट्रक्चर आपण काय म्हटलं, ॲटॉमिक स्ट्रक्चर म्हणजे अणूची रचना. तर हा जो ॲटम आहे त्या ॲटममध्ये मुख्य दोन पार्ट असतात, एक न्यूक्लियस आणि दुसरा काय असतो, एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट. आणि हा जो न्यूक्लियस आहे हा ॲटमच्या सेंटरला असतो आणि त्याच्या भोवतीनं काय होत असतात, इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व्ह होत असतात, हे पाहिलंय आपण. मग हे जे न्यूक्लियस आहेत या न्यूक्लियसच्या आतमध्ये, आता इथं उदाहरणात घेऊया आपण, हा न्यूक्लियस आहे, हा काय आहे, न्यूक्लियस आहे आणि त्याच्या भोवती काय होतात, इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व्ह होतात. म्हणजे हा एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट झाला आणि हा सेंटरचा पार्ट म्हणजे काय असेल, न्यूक्लियस. आणि या न्यूक्लियसच्या आतमध्ये काय असतात, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन प्रेझेंट असतात आणि एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्टमध्ये कोण प्रेझेंट असतं, इलेक्ट्रॉन. मग तुम्हाला न्यूक्लियस म्हणजे काय, प्रोटॉन म्हणजे काय, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन, त्यांचा मास, त्यांचा सिम्बॉल एक्झाममध्ये विचारलं जातं. तर पहा, सुरुवातीला आपण ॲटम म्हणजे काय सांगितलं तर स्मॉलेस्ट इंडिव्हिजिबल पार्टिकल ऑफ ॲन इलेमेंट. मग हा जो ॲटम आहे या ॲटममध्ये काही सब ॲटॉमिक पार्टिकल्स प्रेझेंट असतात. आपण ॲटम जो घेतो त्या ॲटममध्ये पुन्हा काही सब ॲटॉमिक पार्टिकल्स प्रेझेंट असतात. ॲटम कन्सिस्ट ऑफ 3 सब ॲटॉमिक पार्टिकल्स. तर ॲटममध्ये 3 सब ॲटॉमिक पार्टिकल्स असतात, प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन. काय नाव आहे त्याची, प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन. मग हे जे प्रोटॉन आहेत, आता आपण इथं एक चार्ट बनवलेला आहे, या चार्ट थ्रू तुम्हाला त्या प्रोटॉन विषयी, न्यूट्रॉन विषयी आणि इलेक्ट्रॉन विषयी एक्झामला जे विचारलं जातं ते तुम्हाला इथं लक्षात येईल. प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन डिस्कवर्ड बाय, म्हणजे प्रोटॉनचा शोध कोणी लावला, न्यूट्रॉनचा कोणी लावला आणि इलेक्ट्रॉनचा कोणी लावला. डिस्कवर्ड बाय, प्रोटॉन डिस्कवर्ड बाय रुदरफोर्ड, न्यूट्रॉन चॅडविक आणि इलेक्ट्रॉन जे थॉम्सन. प्रोटॉनसाठी आपण सिम्बॉल स्मॉल पी यूज करतो, न्यूट्रॉनसाठी स्मॉल एन यूज केला जातो आणि इलेक्ट्रॉनसाठी स्मॉल ई. त्याचं इनिशियल लेटर जे आहे ते इनिशियल लेटरच त्याचं काय असतो, सिम्बॉल असतो, पण स्मॉल लेटर्स यूज केले जातात. चार्ज, चार्ज म्हणजे त्याच्यावरती प्रेझेंट असलेले, आपण प्रोटॉनसाठी चार्ज काय लिहितो, +1, म्हणजे त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज प्रेझेंट आहे. प्रोटॉन कसे आहेत, पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल्स आहेत. न्यूट्रॉनवरती चार्ज असतो तो 0 आणि इलेक्ट्रॉनवरती चार्ज असतो -1. मास म्हणजे त्याचं वस्तुमान, प्रोटॉन जो आहे त्याचं वस्तुमान काय आहे, 1.66 × 10⁻⁻27 kg. याचं वस्तुमान किती आहे, 1.66 × 10⁻⁻27 kg. आणि याचं जर कन्व्हर्जन आपण म्यूमध्ये, म्यू म्हणजे ॲटॉमिक मास युनिट, त्या ॲटॉमिक मास युनिटमध्ये जर कन्वर्ट केलं तर त्याचं मास येतं 1.0072 म्यू. त्याच पद्धतीनं न्यूट्रॉन, न्यूट्रॉनचं मास आहे 1.0086 म्यू आणि इलेक्ट्रॉनचं मास आहे 0.0005 4 म्यू. हा जो इलेक्ट्रॉनचा मास आहे तो
1800 हायड्रोजनचं जे मास आहे त्याच्यापेक्षा 1800 पटीनं कमी आहे. द मास ऑफ इलेक्ट्रॉन इज लेस दॅन 1800 लेस दॅन हायड्रोजन ॲटम. हायड्रोजनच्या ॲटमपेक्षा 1800 पटीनं इलेक्ट्रॉनचं मास काय आहे, कमी आहे. तुम्हाला एक्झाममध्ये काही वेळा त्याचा चार्ज विचारतील, त्याचा मास विचारला जातो, तर काही वेळा राईट डाऊन द डिफरन्स बिटवीन प्रोटॉन, न्यूट्रॉन अँड इलेक्ट्रॉन विथ चार्ज, मास अँड नेचर असं देखील प्रश्न येऊ शकतो. तर नेचरमध्ये बघा प्रोटॉन हे कसे आहेत, पॉझिटिव्हली, कारण याच्यावरती आपण ऑलरेडी सांगितलंय पॉझिटिव्ह चार्ज प्रेझेंट असतो +1, म्हणून प्रोटॉनचं नेचर कसं आहे, पॉझिटिव्हली चार्जड. न्यूट्रॉनचं न्यूट्रल, कारण 0 चार्ज आहे म्हणून न्यूट्रॉन कसे असतात, ऑलवेज न्यूट्रल इन नेचर असतात. आणि इलेक्ट्रॉन जे आहेत ते कसे आहेत, निगेटिव्हली चार्जड, कारण याच्यावरती -1 चार्ज असतो. हे झालं ॲटमचं स्ट्रक्चर. ॲटम म्हणजे आपण स्मॉलेस्ट पार्टिकल सांगतो, पण त्या स्मॉलेस्ट पार्टिकलमध्ये देखील काही सब ॲटॉमिक पार्टिकल्स प्रेझेंट असतात. मग ते प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन, म्हणजे आपण असं इथं म्हणू शकतो की प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन हे सगळे मिळून काय तयार होतो, ॲटम तयार होतो. आणि याच्या कंपॅरिझन आपण बघितलं की प्रोटॉनमध्ये चार्ज काय आहे, न्यूट्रॉनमध्ये काय आहे आणि इलेक्ट्रॉनमध्ये काय आहे. मग याच्यानंतरची जी बेसिक पुन्हा एक कन्सेप्ट आहे तुम्हाला महत्त्वाची आहे 8वी आणि पुढे सायन्स जर 11वी 12वी तुम्ही करणार असाल तर 11वीला देखील या कन्सेप्ट तुम्हाला स्टडी कराव्या लागतात किंवा महत्त्वाच्या आहेत 11वीच्या दृष्टिकोनातून. नेक्स्ट कन्सेप्ट आहे ॲटॉमिक नंबर अँड ॲटॉमिक मास नंबर. म्हणजे आपण आता काय पाहिलं, ॲटमच्या मध्ये कोणते सब ॲटॉमिक पार्टिकल्स असतात. त्याच्यानंतर आता आपल्याला पाहायचं आहे ॲटॉमिक नंबर. जसं की बघा तुम्ही शाळेमध्ये जर 50 विद्यार्थी असाल तर ते 50 विद्यार्थ्यांना रोल नंबर दिला जातो. त्याच पद्धतीनं नेचरमध्ये जे काही इलेमेंट्स आहेत त्या इलेमेंट्सना सुद्धा काय दिलेले आहेत, त्यांच्या प्रॉपर्टीजवरून, त्यांच्या गुणधर्मावरून त्यांना नंबर्स दिलेले आहेत आणि त्या नंबर्सनाच आपण काय म्हणतो, ॲटॉमिक नंबर असं म्हणतो. म्हणजे हा आपला काय आहे, रोल नंबर आहे. ॲटॉमिक नंबर, द नंबर ऑफ प्रोटॉन प्रेझेंट इन अन ॲटम ऑफ अन इलेमेंट इज कॉल्ड ॲज ॲटॉमिक नंबर. मग ॲटॉमिक नंबर म्हणजे काय सांगतो आपण, त्या ॲटममध्ये किती नंबर ऑफ प्रोटॉन आहेत तो त्याचा काय असेल, ॲटॉमिक नंबर असेल. लक्षात येतं का बघा, ॲटममध्ये जितके नंबर ऑफ प्रोटॉन्स असणार आहेत तो त्याचा काय असेल, ॲटॉमिक नंबर. द नंबर ऑफ प्रोटॉन प्रेझेंट इन अन ॲटम ऑफ अन इलेमेंट इज कॉल्ड ॲज ॲटॉमिक नंबर. उदाहरणार्थ बघा, इथं जर समजा मी हायड्रोजन ॲटम घेतला तर हायड्रोजन ॲटममध्ये फक्त एकच प्रोटॉन प्रेझेंट असतो. हायड्रोजन ॲटममध्ये एकच प्रोटॉन प्रेझेंट असतो, म्हणून हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर काय असेल, 1. त्याच्यामध्ये किती नंबर ऑफ प्रोटॉन आहेत तो त्याचा काय असतो, ॲटॉमिक नंबर. मग ॲटॉमिक नंबर इज डिनोटेड बाय लेटर झेड. ॲटॉमिक नंबर रिप्रेझेंट करण्यासाठी लेटर कोणतं वापरलं जातं किंवा सिम्बॉल कोणता वापरतात, कॅपिटल झेड. पण ही गोष्ट लक्षात ठेवा, ॲटॉमिक नंबर इक्वल्स टू काय सांगितलं आपण, नंबर ऑफ प्रोटॉन. नंबर ऑफ प्रोटॉन जितके असतील तेवढा त्याचा ॲटॉमिक नंबर आहे. पण न्यूक्लियसमध्ये किंवा ॲटममध्ये जितके नंबर ऑफ प्रोटॉन असतात तितकेच काय असतात, इलेक्ट्रॉन असतात. त्यामुळे नंबर ऑफ प्रोटॉन इक्वल्स टू काय आहे, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन. नंबर ऑफ प्रोटॉन इक्वल्स टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन. मग याच्यावरून आपण काय लिहू शकतो, ॲटॉमिक नंबर इक्वल्स टू नंबर ऑफ प्रोटॉन इक्वल्स टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन. म्हणजेच झेड इक्वल्स टू पी, पी इक्वल्स टू ई. काही वेळा एक्झाममध्ये तुम्हाला विचारतील द ॲटॉमिक नंबर ऑफ ऑक्सिजन इज 6. व्हॉट इज द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन ऑक्सिजन ॲटम. त्याचा ॲटॉमिक नंबर तुम्हाला 6 सांगितलाय आणि नंबर ऑफ इलेक्ट्रॉन विचारलेत, तर ॲटॉमिक नंबर जर 6 असेल तर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन देखील त्याच्यामध्ये किती असणार आहेत, 6च असणार आहेत. काही वेळा नंबर ऑफ प्रोटॉन देतील तुम्हाला आणि ॲटॉमिक नंबर त्याचा काढावे लागेल. मग हे इक्वेशन सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. ॲटॉमिक नंबर इक्वल्स टू नंबर ऑफ प्रोटॉन इक्वल्स टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन. झेड इक्वल्स टू पी इक्वल्स टू ई. लक्षात आला ॲटॉमिक नंबर म्हणजे काय. ठीक आहे, आता त्याच्यानंतर ॲटॉमिक मास नंबर. ॲटॉमिक मास नंबर म्हणजे काय आहे, द नंबर ऑफ प्रोटॉन अँड न्यूट्रॉन प्रेझेंट इन अन ॲटम
ऑफ अन इलेमेंट इज कॉल्ड ॲज ॲटॉमिक मास नंबर. आता इथं आपण सुरुवातीला सांगितलं पहा, हा जो न्यूक्लियस आहे या न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात. मग या प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची बेरीज म्हणजेच काय असणार आहे, ॲटॉमिक मास नंबर. त्या दोघांची बेरीज म्हणजेच काय असेल, ॲटॉमिक मास नंबर. म्हणजे एखाद्या ॲटममध्ये जितके नंबर ऑफ प्रोटॉन असतील आणि जितके नंबर ऑफ न्यूट्रॉन असतील त्या दोघांची बेरीज केली प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची की आपल्याला काय मिळतो, ॲटॉमिक मास नंबर मिळतो. मग हे जे ॲटॉमिक मास नंबर आहेत, दिस ॲटॉमिक मास नंबर इज डिनोटेड बाय लेटर ए. कॅपिटल ए या अक्षराने ॲटॉमिक मास नंबर काय केला जातो, दर्शविला जातो. ॲटॉमिक मास इक्वल्स टू नंबर ऑफ प्रोटॉन प्लस नंबर ऑफ न्यूट्रॉन. मग ए इक्वल्स टू काय असेल, नंबर ऑफ प्रोटॉन म्हणजे सिम्बॉल पी, नंबर ऑफ न्यूट्रॉन म्हणजे सिम्बॉल एन. ए इक्वल्स टू पी प्लस एन. ॲटॉमिक नंबर इक्वल्स टू आपण काय सांगितलं, नंबर ऑफ प्रोटॉन. आता इथं एक रिलेशन मिळतं आपल्याला. ॲटॉमिक नंबर म्हणजेच काय आहे, नंबर ऑफ प्रोटॉन म्हणजे झेड इक्वल्स टू पी. म्हणजे आपण या पीच्या ऐवजी इथं काय लिहू शकतो, झेड देखील लिहू शकतो. ए इक्वल्स टू झेड प्लस एन. इथे बघा सिंपली एक्सप्लेन केलेला आहे. एक्स झेड ए. एक्स म्हणजे हा आपला काय असेल, एखादा ॲटम असणार आहे. झेड म्हणजे त्याचा ॲटॉमिक नंबर आणि ए म्हणजे त्याचा ॲटॉमिक मास नंबर. एक एक्झाम्पल लिहिते बघा मी इथं. कार्बन. कार्बन हा काय झाला, आपला ॲटम झाला. या कार्बनचा ॲटॉमिक नंबर किती असतो, 6. ॲटॉमिक नंबर आपण त्या लेटरच्या किंवा त्या ॲटमच्या डाव्या बाजूला खालच्या बाजूला लिहितो आणि ॲटॉमिक मास नंबर आहे तो त्या ॲटमच्या वरच्या बाजूला डाव्या साईडला लिहिला जातो. मग इथं ॲटॉमिक नंबर त्याचा किती येतो, 12. कार्बनचा ॲटॉमिक नंबर किती आहे, 6. म्हणजे त्याच्यामध्ये प्रोटॉनची संख्या किती आहे, 6. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती आहेत, 6. आणि त्याचा ॲटॉमिक मास किती आहे, 12. म्हणजे नंबर ऑफ प्रोटॉन किती झाले याचे, 6. आणि नंबर ऑफ न्यूट्रॉन किती झाले, 6. कारण आपण ॲटॉमिक मास म्हणजेच काय सांगितलंय, प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन. मग 12 जर असेल, त्याचा ॲटॉमिक नंबर जर 6 असेल तर त्याच्यामध्ये नंबर ऑफ न्यूट्रॉन्स किती असणार आहेत, 6. 6 अधिक 6 आपण काय करतो, 12. लक्षात आलं या कन्सेप्ट. न्यूक्लियस त्याच्यामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन प्रेझेंट असतात आणि एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट म्हणजे कोणता, इलेक्ट्रॉन, की जे न्यूक्लियस भोवती रिव्हॉल्व्ह होत असतात. आणि त्यानंतरची कन्सेप्ट आहे ॲटॉमिक नंबर आणि ॲटॉमिक मास नंबर. आता या ठिकाणी एक एक्झाम्पल आहे बघा. फाइंड आउट द नंबर ऑफ प्रोटॉन, इलेक्ट्रॉन अँड न्यूट्रॉन इन द न्यूक्लियाइड अर्गॉन 18 to 14. हे एक एक्झाम्पल आहे. अर्गॉन 18, 40. याच्यामध्ये तुम्हाला काय काढायचं आहे, याच्यातले नंबर ऑफ प्रोटॉन्स, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आणि नंबर ऑफ न्यूट्रॉन्स काढायचे आहेत. बघा इथं आता हे जे गिवन दिलेला आहे तुम्हाला अर्गॉन 18, 14. मग हा 18 म्हणजे काय झाला त्याचा ॲटॉमिक नंबर. मग ॲटॉमिक नंबर झेड इक्वल्स टू काय आलं, 18. ॲटॉमिक मास, ॲटॉमिक मास म्हणजे ही वरती लिहिलेली व्हॅल्यू असते. मग ॲटॉमिक मास किती आहे, 40. तो सिम्बॉल काय यूज करतो आपण, ए. म्हणजे ए इक्वल्स टू काय मिळालं तुम्हाला, 40. मग याच्यामध्ये नंबर ऑफ प्रोटॉन्स काढायचे. मग नंबर ऑफ प्रोटॉन्स म्हणजेच काय असतो, ॲटॉमिक नंबर असतो. म्हणजे नंबर ऑफ प्रोटॉन किती आले, 18. नंबर ऑफ प्रोटॉन इक्वल्स टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन असतात. मग नंबर ऑफ इलेक्ट्रॉन देखील काय असतील, 18 असतील. मग याच्यावरून तुम्ही नंबर ऑफ न्यूट्रॉन काढू शकताय. बघा इथं फॉर्म्युला आपण यूज केलाय किंवा डायरेक्टली तुम्ही काय करू शकताय, 40 वजा 18 करा. 40 वजा 18 केले की तुम्हाला काय मिळतील, नंबर ऑफ न्यूट्रॉन. त्यामुळे नंबर ऑफ न्यूट्रॉन किती आहेत, 22. या अर्गॉन 18, 40 मध्ये नंबर ऑफ न्यूट्रॉन किती आहेत, 22 आहेत. तुम्हाला होमवर्कसाठी ही 2 एक्झाम्पल आहेत. सगळ्यांनी घरी सॉल्व्ह करायचं आहे. सोडियम 1123, Na 1123 आणि क्लोरीन 1735. या 2 एक्झाम्पलमध्ये तुम्हाला काय काढायचं आहे, नंबर ऑफ प्रोटॉन्स, इलेक्ट्रॉन्स आणि न्यूट्रॉन्स फाइंड आउट करायचे आहेत. त्याचबरोबर तुमच्या पुस्तकामध्ये तुम्ही जर पुस्तक वाचलं तर इथं यूज युअर ब्रेन पॉवर म्हटलंय, याचं स्व अध्ययन करायचं आहे. हे 4 क्वेश्चन्स आहेत. हे 4 क्वेश्चन्स वाचायचेत आणि त्यांचे अँसर्स देखील लिहायचे. प्लस इथं तुम्हाला आणखीन आता आपण जे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले ते
प्रॉब्लेम्स इथं दिलेले आहेत. हे प्रॉब्लेम देखील सॉल्व्ह केला तरी हरकत नाही. हे देखील सॉल्व्ह करावेत तुम्ही, जे आपल्याला पुढचा पार्ट घेता येतो.